हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण ही सुंदरशी नाजूक अशी लेस पॅटर्न तोरणपट्टी कशी करायची आहे त्याचे स्टेप्स बघणार आहोत. एकदम सोपी आहे. नुसते डबल क्रोशे घालून ही पूर्ण पट्टी बनवलेली आहे. लगेच होण्यासारखी आहे. अगदी 15 ते 20 मिनटामध्ये तुम्ही ही तोरणपट्टी बनवू शकता. दिसायलाही सुंदर लेस पॅटर्नसारखी दिसते आणि त्याचा तोरणाचाही उपयोग होतो. चला तर मग आपण लगेच या डिझाईनला सुरू करूया. सो फ्रेंड्स, कलर चॉईस तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मी आता तुम्हाला ह्या लाईट ग्रीन कलरनी त्याचं पॅटर्न दाखवणार आहे. सुरुवातीला पहिली आपली रेग्युलर एक स्लिप नॉट करून घ्यायची. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 चेन्स करायच्या. 9 चेन्सनंतर इथे धरून 1 2 तीन चेन एक्स्ट्रा करायच्या. ह्या 3 चेन म्हणजे आपला एक डबल क्रोशे. आता पुढच्या जिथे आपण 9वी चेन केली होती तिकडे डबल क्रोशे घालायचा. आता पूर्ण 9 चेन्सवर 9 डबल क्रोशे आणि शेवटला जे आपले 3 चेन केली आहे तो एक डबल क्रोशे, म्हणजे टोटल 10 डबल क्रोशे. पूर्ण हे 9 डबल क्रोशे घालून घेऊया. पूर्ण लाईनवर डबल क्रोशे घालूया. 3 चेनचा एक डबल क्रोशे आणि बाकीच्या 9 चेन्सवर 9 डबल क्रोशे घालून टोटल आपले 10 डबल क्रोशे तयार झाले. हा आपला पहिला राऊंड झाला. त्याच्यानंतर 1 2 3 चेन हा एक डबल क्रोशे टर्न करायचं. आता पुढच्या पूर्ण 9 चेन्सवर 9 डबल क्रोशे, म्हणजे पुन्हा 10 डबल क्रोशे आपल्याला तयार करायचे आहेत. प्रत्येक चेनमध्ये एक एक डबल क्रोशे घालत हे पूर्ण 10 डबल क्रोशे तयार करून घेऊया. हे पूर्ण 10 डबल क्रोशे कंप्लीट केलेत. हा आपला सेकंड राऊंड कंप्लीट झाला. 2 राऊंड केल्यानंतर आता पुढे पुन्हा 9 चेन्स 1 2 3 4 5 6 7 8 9 चेन्स केल्या. 9व्या चेनकडे धरून पुन्हा 3 चेन 1 2 3 चेनचा आपला एक डबल क्रोशे. पुन्हा 9 चेन्समध्ये 9 डबल क्रोशे, म्हणजे टोटल 10 डबल क्रोशे. ही अशीच डिझाईन आपल्याला इकडून अलटी पलटी करून त्याची पट्टी तयार करायची आहे. तर हा आपला सेकंड डिझाईनचा पार्ट तयार होणार आहे. ते बाकीच्या 9 चेन्सवर 9 डबल क्रोशे घालून घेऊया. इथपर्यंत 9 डबल क्रोशे घालून घेऊया. तर हे 10 डबल क्रोशे पूर्ण झाले. 3 चेन घेऊन टर्न करायचं. 3 चेनचा आपला हा एक खांब, पुन्हा या 9 खांबांवर खांब घालायचे, म्हणजे डबल क्रोशांवर डबल क्रोशे, म्हणजे पुन्हा टोटल 10 डबल क्रोशे. 3 4 5 6 7 8 9 आणि 10. प्रत्येकी 10 डबल क्रोशांचा एक राऊंड असणार आहे. हे अशा पद्धतीने एकदा इकडे एकदा इकडे. आता ही सेकंड रो झाला. 10वा डबल क्रोशे झाला की पुन्हा पुढे 1 2 3 4 5 6 7 8 9 चेन्स, 3 चेन एक्स्ट्रा आणि पुन्हा 9 चेन्सवर 9 डबल क्रोशे. अशाच पॅटर्नमध्ये आपल्याला जितकी आपली दरवाजाची रुंदी आहे तेवढी ही पूर्ण पॅटर्न करून घेऊया. तर मी तुम्हाला अजून एक 4-5 ओळी करून त्याची पुढची डिझाईन दाखवते. सो फ्रेंड्स, 10 डबल क्रोशांच्या 2 लाईन करत मी असे 4 सेट बनवले आहेत. तुम्ही तुमच्या दरवाजाच्या रुंदीप्रमाणे ही अशी पूर्ण पट्टी बनवू शकता. आता याची पुढची फ्रिल करण्यासाठी जेव्हा आपण आपल्या शेवटच्या सेटला येणार, आता समजा हा शेवटचा सेट आहे, त्याच्यानंतर एक चेन घ्यायची. त्यानंतर आपल्याला इथे वरती यायचं आहे. तर इथल्या प्रत्येक ह्याच्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे घालत आपल्याला वरच्या चेनपर्यंत यायचं आहे.
अंदाजे 2 3 4 सिंगल क्रोशे इथे बसले आहेत। आता या वरच्या पॉईंटपर्यंत आल्यानंतर 1 2 3 4 5 6 चैन्स करायच्या। त्यानंतर जिथे आपण इथे हे 2 सेटच्या मधली जी चैन आहे तिथे आपल्याला ट्रिपल क्रोशे घालायचे, म्हणजे सुईवर 2दा धागा घ्यायचा आणि ह्या चैनमध्ये ट्रिपल क्रोशे करायचा। 2तनं 1 2तनं 1 2तनं 1 हा असा ट्रिपल क्रोशे। त्यानंतर 1 2 3 चैन आणि इथे तुम्ही बघू शकता इथे 2 जे लूप्स तयार होतात त्या लूपमधनं सुई घेऊन स्लिप स्टिचनी एक पिको तयार करायचा। त्यानंतर पुन्हा सेम चैनमध्ये ट्रिपल क्रोशे 3 चैन, त्याचा स्लिप स्टिच करत पिको तयार करायचा। असे टोटल ह्याच एकाच चैनमध्ये आपल्याला 4 ट्रिपल क्रोशे घालायचे। 2 आपले झाले, हा तिसरा, 3 चैन, प्रत्येक ट्रिपल क्रोशाच्या वर 3 चैननी स्लिप स्टिच करत एक पिको तयार करायचा। हा चौथा ट्रिपल क्रोशे, 3 चैन, त्यानंतर स्लिप स्टिच करत पिको तयार केलं। त्यानंतर आता इथे जी पॅटर्न आहे इथे आता पुढची जी पट्टी असणार आहे त्याच्या पहिल्या चैनमध्ये आपल्याला सिंगल क्रोशेनी जॉईंट करून घ्यायचं। अशी ही फ्रिल तयार सुरू होणार। सो या पट्टीला ही अशी फ्रिलची डिझाईन स्टार्ट होते। सिंगल क्रोशे केल्यानंतर आता आपल्याला पुन्हा 6 चैन्स 1 2 3 4 5 6 चैन केल्या की आता हे पुढचे 2 पट्टीच्या मधली जी चैन आहे, पट्टी आपण फक्त बघून घ्यायची। इकडची जी डिझाईन आहे ती तशीच एक टाईप आली पाहिजे। जर अशी पट्टी फिरलेली असेल तर त्याला फिरवून पुन्हा स्ट्रेट करायचे। आता आधी आपण डबल क्रोशाच्या खालच्या साईडनी करतो आहे, म्हणजे बॅक साईड येते, त्यामुळे प्रत्येक डबल क्रोशाची ही अशी बॅक साईड आली पाहिजे। त्याच्यानंतर ही फ्रंट साईड येणार। 6 चैन्स केल्यानंतर आता ह्या 2 पट्ट्यांच्या मधली जी चैन आहे तिथे 4 ट्रिपल क्रोशे आणि 3 चैनचा पिको। हीच फ्रिल पॅटर्न कंटिन्यू जेवढी आपण पट्टी केलेली असणार आहे तेवढी कंप्लीट करायची आहे। 3 चैन घ्यायच्या, इकडे जो 2 लूप तयार झालेले असणार त्याच्यामध्ये स्लिप स्टिचनी पिको तयार करायचा। पुन्हा सेम चैनमध्ये ट्रिपल क्रोशे 3 चैन, या लूपमध्ये स्लिप स्टिचने पिको तयार झाला। हा दुसरा झाला। तिसरा ट्रिपल क्रोशे 3 चैन, पिको केला। चौथा ट्रिपल क्रोशे 3 चैन, स्लिप स्टिचनी पिको तयार केला। असे 4 ट्रिपल क्रोशे। त्याच्यानंतर पुढच्या पट्टीच्या पहिल्या चैनमध्ये सिंगल क्रोशेनी जॉईंट करून घ्यायचं। त्यानंतर पुन्हा 6 चैन 4 5 6 सेम पॅटर्न या चैनमध्ये असेच 4 ट्रिपल क्रोशे 3 चैनचा पिको करत ही आपल्याला पूर्ण पट्टी तयार करायची आहे आणि पूर्ण ही सेम ह्याच साईडनी पण सेम डिझाईन करायची आहे। या शेवटच्या लाईनला आल्यानंतर सिंगल क्रोशे घालत या टोकावर यायचं आहे। पुन्हा 6 चैन, सेम चैनमध्ये 4 ट्रिपल क्रोशे 3 चैनचा पिको, 6 चैन असं करत आपली पूर्ण फ्रिल डिझाईन कंप्लीट करून घेऊया। सो फ्रेंड्स, अशा प्रकारे दोन्ही साईडनी ही डिझाईन करून ही आपली अशी फ्रिल डिझाईनचा तोरणपट्टी तयार होते। हे अशाच पॅटर्नमध्ये मी ही पूर्ण पट्टी बनवली आहे। या येलो कलरची ही पूर्ण लेस पॅटर्न तोरणपट्टी बनवली आहे। तुम्ही पण ही डिझाईन नक्की ट्राय करा आणि डिझाईन कशी वाटली
हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.